ही राखण करते मी रावजी रावजी हातून का लावजी पाहिल तरी भीगे होठ तेरे प्यासा मन मेरा डोकं बिकं फिरलं का डोक्यावर पडले हे काय असं भीगे होट तेरे असं देतं तुमच्या अंगात काय इम्रान हाशमी घुसला काय सकाळ सकाळ इम्रान हाशमी घुसणार होता पण मी बाहेर काढलाय त्याला काम आलेत मला म्हणून. अयो, म्हणजे तुम्ही काय रानात माझा मुका घेणार होते का काय अगं तसंच आहे पण काम आलेत मला. तू कसा मुका घेतो आंबा खाल्ल्यावानी वचा वचा ए त्याला सोड आपली कामाचं बघ. हे ठेव ना. हा? काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा होईला ह्या भार मळेवाली भेटलीच नाही. हाय 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 आणि माझ्या मळ्यामध्ये भेटतील काय डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग डिपाड. मग कसं नाचू डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग असं नाचू. आता कामाला लागायचं. मग मी कामच करत होते ना तिकडून धक्का मला आलं काय मला नादवायला हा? लय दमलो होतो का म्हणलं जरा मूड नीट करावा. डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग डिपाडी जा डिपांग. बाया मजाच येईना मग कशी नाचू तू दाखव. तू दाखव बरं मला तू दाखव. डिपारी 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 नाचायचं ना काम करून दमले का नाचायचं. चल आता ह्या रानातलं बाद झालं पलीकडे. नाचवलं तुम्हीच ना आता माझ्यासाठी नाच एकदा नाच नाही तुम्ही कामच करणार नाही बरं नाचतो ना. हा डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग मजाच येईना अजून जोरात डिपाडी डिपांग डिपाडी जीव डिपांग. चाललाय काय मग कसं अजून जोरात डिपाडी डिपांग डिपाडी. काय अगं काशे हा कसली नाचवलं मला. एवढा जर मी तमाशात नाचलो असतो तो कसला मान मिळाला असता मला. खरे पण एवढं नाचलं म्हणून काय झालं हो तुम्हाला लगेच हा? काय झालं आणि उरलेली काम का तुझा बाप करणार. बाई काढलाच माझा बाप तरी मला अजून दिवस कसा उगवला नाही तुम्हाला जवळ तेव्हा नुसतं माझं खानदानच काढत राहता काय केलं हो माझ्या बापाने तुमचं काय घोडं मारलंय का अगं, आलं तोंडाला. पण ठेवा अजिबात बोलायचं ना मलाच बोलून द्यायचं बोल माझ्या बापाला कशाला बोलवतात माझा बाप काही तेवढंच काम करा मोकळा आहे हा? मी काम करू ना तुझं बाप- अजिबात बोलायचं नाही तुम्ही नाहीच बोलून द्या त्या बापाचं कौतुक करतोय मी. कौतुक बसला तुमच्या बापाला बोला की काम करायला मग नको 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 बोला 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 नको नको दमलाय. बोला 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 तू हा? हा चालते बोला तुझ्या बापाला काय आ- पुन्हा तेच असू दे ना. मी म्हणते ना तुमच्या बापाला बोलवा अगं कधीच्या काळातून बघ एवढी काम होती तर म्हणलं थोडस रोमॅन्टिक मूड मध्ये यावा म्हणून आपली 2 गाणी म्हणली काय तू अजून 2-4 गाणी म्हणायला लावली नाचायला लावलं. तुम्ही काय आज काय जरा हिंदी पिक्चर बघितले का लईच मूड मध्ये होते अगं सकाळी सकाळी अशीच युट्यूबला गाणी बघितली मग म्हणलं आज मूडच होता चांगला नाही का आपल्याला. तेवढं गाडी जमत चांगलं बाकी नाही डोक्यात घुसत कामधंद्याचं पुस्तक की मग हे कोण करतय काम. मी काय म्हणते जाऊ द्या ना नाचलं गाणं मला बी बरं वाटलं तुमच्या बापाला माझ्या बापाला दोघांना सोबतच बोलून आपल्या रानातली काम करायला. हा म्हणजे ते दोघं काम करतील आणि आपण दोघं गप्पा मारू. हा किती हुशार आहे ना. मनातलं लय लय वाटतं. मला तुझं मला भेटली नसती ना काशे तुम्ही असाच बोंबलत गावभर हिंडलो असतो. बरं झालं तुम्हाला भेटली. हा म्हणजे मी चांगली आहे ना लय चांगली काय लय चांगली. मी हेच भारी मग कशी आता ऐक आता असं आपण काय झालं दुपार झालेली आपण जाऊ. मी पण काम करून बघू लय दमली ना मला वाटलं मग काळजी तुम्हालाच आहे आहे हाय ना ना? बस 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 मला पण काळजी आहे.
हा चालतंय. बघा बरं किती दिवसांनी तुम्हाला असं सुचलं की छान गप्पा मारू बोलत बसू. मग काम काय दिवसच पडलं. हा? बरं दे. बरं दे. आज काय करू नुसते गप्पा मारू खाऊ गप्पा मारू खाऊ आणि घरी जाऊ. जमलं एक नंबर एक नंबर. जायचं चला गप्पा मारू. भारी गप्पा मारायच्या. इथं बस चांगलं सावलीला. काय काळजी नाही करायची. अजिबात नाही. आपण कुठे काम केले तवले. अहो तो बामण म्हणलाच होता तुमच्या दोघांचे ना 36 गुण जुळतात. असं म्हणलं होता बामन. हा बामन नक्की टाकूनच आला असं. नाही नाही जुळला असतील. तुझं लय विचार चांगले तुझं काशी. त्यामुळे तुला आहे ना मी जेव्हा बघायला आलतो ना तुला तेव्हाच मी तुला ओळखली होती की तुला आहे ना तुझं लय विचार चांगले आहेत. तुम्हाला नाही का पाणी आणून दिलं तर अर्धा तांब्या. अर्धा ग्लास होता. अर्धा ग्लास होता. मला हाय लागलं. अर्धा ग्लासच होता. तेव्हाच मी ओळखलं की हे मुलीचा विचार खूप चांगले आहेत. दुष्काळ परिस्थिती ओळखून हिने आपल्याला अर्धाच ग्लास आणून दिलाय आणि तेव्हाच तू माझ्या मनामध्ये बसलीस. मी सारखा हट्ट करायचो की करीन तर ह्याच पुरुषी लग्न करेल. पण तुझा बाप सारखा म्हणायचा शेतीवाला पोरगा 1 एकर शेती. काय करणार आहे त्या शेतीत. थोडं हळूहळू बोला ना. मला श्वास घ्यायला जागा द्या ना. एक दम आपल्याला दिवस घालवायचा आहे. तेव्हा तुझा बाप आहे ना सारखा म्हणायचा किती ह्याची शेती बारीक आहे. ह्याची शेती एवढीशी शेती काय करणार तो. एवढा हळू बस. जा बाय तिकडे. तुम्ही मूडच घालवता माझा सगळा बोलायचा. तो चांगलं बोलतो तर ऐकूनच घेतो. कुत्रा मागं लागला होता का मग तुमच्या. अगं ऐकून तर घे. प्रेमाने गप्पा मारा आला तर तो कुत्रा पिसाळलेला मागं प्रेमाने सांगतोय ना. लागला. प्रेमानेच सांगतो. प्रेमाने बोलायला तेव्हा आले तुझा होते बाप ऐकलं का. तेव्हा तुझा बाप हा सारखं मी तुझ्या घराच्या आजूबाजूला थांबा ना. ते ग्लासच विचारा ना मला. अर्धा ग्लास का दिल तू अर्धा ग्लास का ग दिलता. तुम्ही म्हणले ना. काय म्हणले त्याच्यात. मला वाटलं या पोरीचं विचारलंय चांगलंय. दुष्काळ परिस्थिती ओळखली म्हणून पाणी कमी आणून दिले. नाही मग? तसं नव्हतं. मग अहो त्या हाड्यात ना आमच्या पाणीच नव्हतं. फार तळागाळाला गेलो होतं तरी मी खरडून तुमच्यासाठी अर्धा ग्लास आणून दिला होता. कसं वाटलं हो तुम्हाला. मला नंतर कळालं ही असल्याच विचारायची बघार. अर्धा ग्लास आणून दिला घरात पाणी. नशीब दिला तरी आणून. तुझ्या बापाने लग्नाच्या टाइमला सारखा मोडा घालायचा. त्याला बारीक शेती आहे कमी शेती आहे आणि हा काय करणार तेवढी शेती. त्याला पण मी आता दाखवतो या शेतीत काय काय होतं. ही बघ काचे आणि तू घराच्या भोवती चक्रा मारून माझ्यासोबत चक्कर केला. मी काय सुट्टी देणार होतो काय. लग्न करणार म्हणजे करणारच होतो. पण माझ्या बापाला कुठं काय कळत होतं. शेतकरी नवरा कसला भारी असतो. कसला भारी शेतात मला काम करायला मिळतं. फोटो काढायला मिळतात. रील बी काढते मी. सेल्फी पण काढती. मोबाईलचा हप्ता मला भरायला होती. कोण मारणार. माझा बाप भरणार काय. गप. आणि अजिबात भारी वाटते निसर्गात. भारी मी तर स्वर्ग सुखच घेते. स्वर्ग सुख हे तर खरं सुख आहे. रानातली कामं अशीच पडून द्यायची आणि आपण नुसतं बांधावर असंच बसायचं. अगं ऐक ही भेंडी ना ही भेंडी नाही. ही तर खरी आपली संपत्ती. ह्या भेंडीला अशी मोठी होऊ दे. हे भेंडी ह्या भेंडीच्या ट्रका इथे जातील मार्केटला. हे पैसे येतील आणि ते पैसे आल्यावर मी तुला विचारणार काशे सांग तुला काय करू. विचारा काशे तुला काय करू आण. मी मग सगळं सांगणार. सांग. मला मोत्याचा हार बनवा. आयो सोन्याचा हार बनवा. आयो 4 व्हीलर घ्या. आयो बस काशे त्या पैशातून आपण एक काम करू. माझ्यावर जेवढं कर्ज झालंय ना तेवढं अर्ध निम्म कर्ज आपण फेडू आणि उरलेल्या पैशात आहे ना मग तुझी हवस करू. मी बी किती भावळट आहे. किती जरा पैसे दिसलो की नुसते तोंडाला पाणी. दुसऱ्या बायांचं लगेच तोंडाला पाणी. मी तशी ना नाही. किती पण पैसे उद्या. आपण पहिलं काय करू. तुमचं जेवढं कर्ज आहे डोक्यावर तेवढं सगळं मिटवायचं. हा थोडेफार पैसे राहिलं
तर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, करायची. नाही तर राहू द्या, मी काही मागणार नाही तुम्हाला. हा. आणि ना कसलं भारी हे फुललंय सगळं बी. काय झालं ना त्यातली थोडी का व्हायना भेंडी ना त्या बापाला घेऊन जा आणि त्याला सांग तुमच्या जावायने ही भेंडी दिली म्हणून. कशाला नाकात खुपसायला? अगं त्याला पण कळू दे ना मी शेतकरी आहे म्हणून. हा. हा? किती देता मग? एक ट्रक भर देता का टेम्पो नाही भर देता? गे, पावशेर देतो की. त्यापेक्षा दोनच द्या. तो माझा बाप नाकात खुपशीन आणि बस घोरणार तरी नाही. काय बोलत्यात. बोलते येते सोड जरा रोमॅन्टिक गप्पा मार. ऐक ना, किती भारी दिसते बघा ना शेत. तुला होय? आठवण- मग तुम्हाला अक्कल आहे का? अजून भेंडीला मोठी व्हायची, त्याला भेंडी यायची, तर सौदा करून मोकळे. तुझ्या आईला अजून लय काम बाकी राहिले खुरपायचंय अख्खं रान. खुरपायचं ना बाबा. काही येड आहे, बोलू नका. होय काचे मला आठवतोय कारण आपण नवीन लग्न झालं तेव्हा रानात असं चालतो. हटवलं आठवलं ना. तुम्ही पुढे मी माग, तुम्ही पुढे मी माग, तुम्ही पुढे मी बस माग. बस 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 बस. आपल्या राणीत संपतंय. हा. नाही होईल एक एक करू आता ना. हा ग एक एक रीतच असतोय ग. हा. आणि मग तुम्ही मला सगळी शेती दाखवली, हा. कसं काम करायचं शिकवलं, हा. तेव्हा मला किती मजा यायची. लय मजा आहे. आणि आता तुम्हाला रानात बघितलं का नाही, मला लई राग येतो, उलट्याच येतात. उलटी येतात ना ह्याचं काय कारण आहे सांग बरं. तुमची ती काळ थांबड अजिबात नाही. मग? तू आता आळशी झाली, तुला आता काम नको वाटतंय, तुला फक्त गिळू वाटतंय आणि तुला फक्त लोळू वाटतंय. बाई काय ग, माझा नवरा असला. दिवस दिवस उन्हात राहते मी, सगळं गवत उपटते, पार काळी पडलेली, तरी माझा नवरा म्हणतो काम करत नाही. हे करते बाबा करते. बरं आता ऐक ना, बाद झाल्या गप्पा, बाद झाल्या गप्पा. होय, मी काय म्हणते, तुम्ही का नाही उन्हात राहण्यात काम करून करून लई काळे पडले, तुमचं मी एखाद्या दिवशी फेशियल करतो. फेशियल? हा. तू फेशियल नक्की करशील पण मी फसेल ना मग त्याच्यात. नाही मी नाही फसू देणार, नाही ना. मी चांगलं फेशियल करणार. बरं बाद झाल्या गप्पा. आता जरा खायचं बघ. हा. बया. अयो, का ग अहो तुम्हाला एक सांगू का, काय मी विसरूनच गेले कामाच्या नादात, गप्पा मारायच्या नादात. आपण झालं काय. मला बी कवाच्या धरणं भूक लागली होती, तरी मी म्हणते मला काय असं कसं तरी होतंय, भूक लागल्यासारखं. हो, सकाळी काय झालं, मला बरंच वाटत नव्हतं. अरे अरे हा, माझं डोकं दुखत होतं. अयो हा. डोकं? हा. मग तो गॅस काय म्हणला, काय म्हणला. काशे हा तुझं डोकं दुखतंय ना, हा. तू अजिबात स्वयंपाक करू नको. हा. असं गॅस म्हणला. तो मग हस म्हणला. बर. लई काळजी मला हा. त्याची मला काळजी. हा हा आणि तो म्हणला अजिबात तू टेन्शन घेऊ नको, हा मी पण काळजी करतो तुझी, आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त काळजी करतो. तू का नाही तुझ्यासाठी पार्सल आण ना, तू अजिबात डबा बनवू नको, तू फक्त राहणार जा. पार्सल. हा तुम्हाला गॅस पार्सलला पैसे कोणी दिले. पार्सलला पैसे कोणी दिले. गॅस मी तर नाही दिलं, मग पण भेंडीचं पण नाही हा अजून. मग ठीक आहे, पैसे तुमच्याकडे काय कमी करा, सकाळची राम म्हणतात तुला अख्ख्या गाव. बरोबर चढाव चढावते, बरोबर चढाव चढावते. आणते जरा. ऐका ना, जाऊ दे तिकडे मुर्द्या. मला का नाही, भूक लागली, हा तुम्हाला पण लागली असेल ना, लागली, बडबड लागली. करून. हा मला माहिती होतं. तर आपण आणलं पार्सल आणलं, बाहेर काहीतरी मस्त चमचमीत, मला लय खाऊ वाटले बाहेरचं. अहो, माझं डोकं दुखत होतं ना, आणि आता पण दुखतंय डोकं. तुझ्या हातचं पण असं काय दररोजच खातोय. आज जरा काहीतरी वेगळं पार्सल आण. थांबा मी सांगते. हा, आज का नाही मला बिर्याणी खाऊची वाटते. बिर्याणी. हा, नुसतं चिकन बिर्याणी आणा, स्वीट पण आणा. स्वीट. हे काय असतंय. मोतीचूरचे लाडू आणा ना जरा. अच्छा गोड वय. हा, गोड गोड. बरं. ते पण आणतो. मस्त चिकन बिर्याणी आणा, लाडू आणा. मस्त इथंच खाऊ आणि परत कंटिन्यू गप्पा मारत बस. असं ना. हा, कसलं भारी संसार रे आपला राव. लय भारी संसार आहे. आशानी माझा संसार कायमचा चांगला होईल. हा, चांगलं उत्सव जाईल. होऊन जाऊ. मी तर आराम कर. चालेल जाऊ का. लवकर येऊ आपण, लय भूक लागली. काय काळजी करू. चांगली ताजी चिकनचे पीस लय, लय जास्त आणतो. आणा. चिकन भरपूर आणा.
चाललं लोक चाललं वारे वा कामना धंदा हरे हरे गोविंदा अरे हरे हरे गोविंदा काटे कोण आहे रे अगं नवरा आहे मला पाठवलं पार्सल आणायला कोण आहे रे पार्सल हा लागला असेल तोंडावून कळतंय ना तुझ्या हे काय काय सांगितलं होतं सगळं आणलंय काम काय टीव्ही नाही पार्सल आणायला लावलं आता चांगला हाताळलं आणलं हा तर पोटभर खाणार हा झोपले होते चांगले एकतर गेले आणि 2 तासाने आलं बोंबलत अगं तिथं गर्दी होती हा त्या साईडला आपण घेऊ का अलीकडे या की बया तू सांगितलं ते सगळं आणलंय मी हा हे बघ सवीट सविता तरी म्हणायचं ना सवीट कशाला मग स्वीट म्हणतात स्वीट 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 हा जाऊ द्या गोडच म्हणा गोड गोड तुमच्याच्याने काय होणार असू दे आणि हे बघ तुझ्या आवडीची बिर्याणी काय बिर्याणी हा चिकन बिर्याणी ना हा अर्धी अर्धी खायची आपण अहो पण लाडू एवढंच वय आयो 5च आहेत मग अर्धे अर्धे करू ना 1 2 3 मला 2 तुम्हाला अगं मला 3 2 तुला मी लय काम करतो अहो लेडीज फर्स्ट असते ना राव लेडीज फर्स्ट मग बायकोने जास्त खायचं असतं नवऱ्याने जरा कमीच खायचं असतं डाएट वर लक्ष द्यायचं असतं लेडीज फर्स्ट मुळे तर एवढं झालंय हा चांगलं झालंय तू 3 खा मी 2 खातो खरं खरं मग 4 खाते मी, जाऊ दे चालतंय मला एक तरी दे दे बघ हा. वाटलं तर पट बरं. अर्ध तुला अर्ध मला हार दे हा थांब, मी करते ना तुम्ही जास्त घ्या सांग तुमच्याकडे माया मागं इकडं ह्या हातीत यायचं ना अजिबात एक कणभर घेतला तर लय मारीन मी लय अजिबात नाही. हा भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी 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 का छे अगं तुझ्या वाटण्याचं सगळं संपवलं तू भूकच तेवढी लागली होती अगं काय खाणं आहे का काय जोक आहे माझं अजून मला उरकणं तुझं सगळं संपवलं तुमचं लक्ष ह्याच्याकडेच होतं का माझ्या खाण्याकडे नाही नाही मी माझं खात होतं मला उरकणं ना मग खाऊ लागतं ना मी थांबा सगळं लागलं मला पाणी पिऊन दे पाणी घेऊन ये पाणी मला पण आणा नाही कामाची कशी
मला खायची, मला भूक लागली आहे. काय बघतोस? काय बघतो? जाताना नीट होती तू. काय झालं तुला? हा? अजिबात काय मागायचं नाही. मागायचं मी खाणार आहे. नाही मागत. तू आचरा करायला लागली का? बुजबीत शिरला का तुझ्या अंगात? अगं झालं काय ते तर सांग. अगं लाडू तरी ठेव मला. लाडू नाही माग जायचं. लाडू माझा, बिर्याणी पण माझी. अयो, अयो, कसला आवाज आहे बाप्यासारखा. अगं तुझ्या अंगातला खैज बीज गेला का काय? आता कसं कळलं तुला माझ्या अंगात कोण आहे? जास्त काही त्रास देऊ नका हो. मला काय सांगतात ते मी ऐकल. माझ्या काशीला पण नका काय त्रास देऊ. काय बोलले? तिला तेवढा डायलॉग पुरतं मोकळी सोडली होती मी. अयो, लय हसती बाबा तू घाण. काय रे, तुला माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील ना? करतो करतो, पाहिजे त्या मागण्या पूर्ण करतो. पण तुम्ही काय त्रास देऊ नका. हे बघ, तोंड बांध ठेव. जीन्स पाहिजेत मला. पाहिजे टॉप पाहिजेत. टॉप बुलेट पाहिजे. बुलेट बुलट. अयो अहो, हिले बेकार मागणी आहे राव. 2 एकर जमीन पाहिजे माझ्या नावाव. तुझं नाव? अरे हे भूत काय तर लेखा. रोज मला 1 किलो गुलाबजामचा नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य आयला गुलाबजामचा नैवेद्य, बुलट, टॉप, जीन्स. हे भूत ही बिर्याणी रोज पाहिजे ना. आता मला रोज इथं आणून ठेवायचे. आयला हे भूत काहीतरी खतरनाक दिसतंय. लयच मागायला लागलंय. असं आहे होय. ही भूत नाही, ही मला कळलंय. अरे असलं खल्स असतंय. मगाचपासून बिर्याणी अख्खी खाल्ली. मी काय बोललो? लाडू उष्ट केलं खाऊ खाऊ माझ्याकडे बघते. काय लाडू खाते? मी म्हणत होते, उठ उठ आता उठ. तुम्ही खायला देत नाही. उठ, नाटकं करते. उठ. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. तुला खायचंय ना? मला माग ना. लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. राम राम मंडळी. मी आपल्या सर्वांची लाडकी काशी, मी आपला सर्वांचा आवडता सख्या. धमाल मस्ती फिल्म प्रस्तुत मुक्काम पोस्ट वैतागवाडी. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून प्लीज आम्हाला कमेंट मध्ये नक्की नक्की कळवा. सांगा. कारण आम्ही भर पावसात अचानक पाऊस आला तरी आम्ही शूट थांबवलं नाही. आणि ही आमची मेहनत तुम्हाला कशी वाटली प्लीज आम्हाला कमेंट मध्ये नक्की आणि सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आर सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. 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 लाखाचे केले 12 लय भारी माझी वैतागवाडी.